संजय, कारण माहिती नसल्यासारखं उगा वागू नको. हं, हे तो उज्ज्वल नसलेल्या भविष्याची चिंता सतावते मला. चिंता? तुझ्या या चिंता बिंता सगळ्या आज होलिका देवीला अर्पण कर बघ. मी काय म्हणते, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गंमत आहे. बघ, मी बनवले आहेत माझ्या हाताने स्वतः. आणि तुला सांगू का, जायफळ पण घातलंय. एकदम भारी झोप लागल बघ. संजय, सध्याच्या घडीला मी फक्त एवढंच करू शकतो. ठीक आहे, तसं तर तसं, पण त्याआधी तुला आपल्या घरी यावं लागल. घरच्या होळीला नारळ व्हावा लागल. नैवेद्य दाखवून झाला की मग त्याच्यानंतर तुला काय करायचंय ते कर. घे. संजय, नको ना यार, नको ना मला चेअरअप करायचा प्रयत्न करू. नाही होणार मी चेअरअप. सध्या मी फक्त चिरकू शकतो. नाहीये माझा मूड. सुजा, अपर्णा. संजय, माझी मस्करी नको करू. तुम्ही बोला, मी थांबते. थांबा वहिनी साहेब, मी खूप वेळ नाही थांबणार आहे. निघते लगेच. मी फक्त एवढ्यासाठी आले होते सुजितजी की सुजितजी, मागे तुम्ही मला हे महागडं घड्याळ गिफ्ट केलं होतं. खूप सुंदर आहे, मला खूप आवडलंही होतं. पण आता आपल्यात काही, मला नाही वाटत की हे ठेवून घेण्याचा अधिकार आता माझ्याकडे आहे. हे तुम्ही परत घ्या. येते मी. आपण थांब. जर नकारच द्यायचा होता तर एवढे दिवस का टाइमपास चालला होता का? माझ्यासोबत एवढा वेळ घालवलास का? मला स्वप्न दाखवलीस का? माझ्या आईला भेटलीस? तेच तुमच्या आई साहेबांना भेटले तेव्हाच कळलं मला की आपलं लग्न होऊ शकत नाही. या पलीकडे मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. मला माफ करा. खरं तर माझंही तुमच्यावर येते मी. सुजा, जा, थांबव तिला. अरे, हसतोय काय? संजय, असा विषय हो. म्हणजे एकच झालं माहितीये का, आपल्याला असं वाटतं की आपल्याला वाघ मारायचा म्हणून आपल्याला टेन्शन येतं. पण इथं तर उंदीर आपल्याला पिंजऱ्यात आणायचं आहे. म्हणजे संजय, पेपर लई सोपा आहे. मला ना असं वाटत होतं की सगळं संपलंय. तसं नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे. सुजा, तू हे जे काय बोलतोय ना ते जरा मला इसकटून सांगशील का? अगं संजय, खरी मेत तर इथं आहे. कुठं? तू नीट ऐकलं नाहीस का काय म्हटली ती? तिचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. आई साहेबांना भेटल्यानंतर तिचे हातपाय गार पडले आणि ती बॅग फुटला गेली. एखाद्या जाणत्या माणसानं, मोठ्या माणसानं जर तिची समजूत काढली ना तर सगळं सॉर्ट आउट होऊ शकतं. संजय, असा एक माणूस आहे. कोण? तू. मी? संजय, तूच तो आशेचा दिवा आहेस. तू ती काडेपेटेतली शेवटची काडी आहेस. संजय, आपल्या मैत्री पाहिजे. तिला पटवून देणे की आई साहेबांना घाबरायचं काही कारण नाहीये. आई साहेब नावाच्या राक्षसाला संजीवनं ढाले पाटील पुरून उरली आहे. अरे,
तू हे करू शकतेस, तूच हे करू शकतेस. अहो, तुम्ही केव्हा आलात? झाला अर्धा तास. तू तुझ्या लाडक्या दिराला पुरणपोळी घेऊन गेली होतीस तेव्हा. आणि काय ग, आता ओके ना तो? ओके. पण हे बरं आहे, त्याला मस्त पुरणपोळी आणि मला इथे काहीच नाही. म्हणजे तुम्ही काही खाल्लं नाही? मी सर्व्हिस देताना सांगून गेलते की थांबा मी काहीतरी घेऊन येते. गप, मस्करी करत होतो. अहो, खरं तर सुजित भाऊजींना इकडेच बोलवायचं होतं. त्यांना मी लय फोन केले, मेसेजेस पण केले, पण ते काही उत्तरच देईना. मग म्हणलं स्वतःहूनच जावं, त्यांना बोलवावं. बेबी मावशी जर इथं असते ना तर त्यांच्या घशाखाली घास उतरला नसता त्यांच्या आठवणीनं. अच्छा, म्हणजे बेबी मावशीने गारगोटीवरून सांगितलं तुला की सुनबाई जा आणि आमच्या सुजाला पुरणपोळी देऊन ये. सांगायला कशाला पाहिजे? आपल्या माणसासाठी गोडधोड करायला नको? तेच म्हणतोय मी संजू, सणासुदीचं आपल्या माणसाला गोडधोड द्यायला हवं की नाही? अहो, नको ना. संजू, आज काहीतरी हुकल्यासारखं झालंय. घरात कोणी काही बोललंय का तुला की ट्रेनिंग आणि घरातलं काम एकत्र झाल्यामुळे एनर्जी डाऊन आहे? अहो नाही हो, उलट ट्रेनिंग केल्यानं काहीतरी केल्यासारखं तरी वाटते. मग काय झालंय? अहो, मी आज ढाब्यावर गेलते तर मला तिथं ती अपर्णा भेटली होती. अपर्णामुळे मूड गेलाय तुझा? नाही नाही, जाऊ देत, सोडा ना. तुम्ही सांगा, तुम्ही त्या गंध्यांना भेटणार होतात ना? कशी झाली मीटिंग? संजू, तू म्हणतेस ना तसं होप बडी तोफ चीज होतीये. खूप होपफुल आहेत. माझं प्रेझेंटेशन ऐकताना खूप एक्साइटेड होते ते. मी त्यांना सांगितलंय 2 दिवसात मला सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या आहेत. जर तुमचा इंटरेस्ट नसेल, काही वेगळी अडचण असेल तर मला स्पष्ट सांगा, मी वेगळा फायनान्सर शोधेन, असं मी स्पष्ट सांगितलंय त्यांना. मग काय म्हणले ते? मग काय, जस्ट त्यांचा फोन आला होता. ते मला स्पष्ट म्हणालेत की तुम्ही दुसरा फायनान्सर शोधू नका, मी फायनान्स करायला तयार आहे. मला खात्री होतीच. तुम्ही एखादं काम हातात घेतले आणि ते पूर्ण नाही झाले, असं कधी झालंय का? ते होईपर्यंत तुम्ही त्याचा पिच्छाच सोडणार नाही. तसंच झालंय बघा. आता उगाच चांगल्या कामात शंका नको. नाही म्हणजे एखादं काम चांगलं होणार असतं आणि आपल्याला उगाच डाऊट येतो ना, तसलं काय नको व्हायला. काय म्हणजे सगळं ठीक आहे ना? काय नाही, उलट चांगलंच झालं ना. सणाच्या दिवशी असली भारी न्यूज मिळाली. ते आहेच म्हणा, पण संजू यात खरं क्रेडिट तुझं आहे. तू आणि सुजितने मला समजून नसतं घेतलं तर. संजू, काय कसलं टेन्शन आलंय का तुला? टेन्शन कोणाला चुकलंय होय? पण ज्या गोष्टीचं मी टेन्शन घ्यायला पाहिजे ती मी आज केलीच नाहीये बघा. तू अभ्यासाबद्दल बोलतेस आय गेस. मिनिटभर पण अभ्यास नाही झालाय हो आज. आता होळीची पण सगळी तयारी करायची होती. मला थोडा वेळ देता का? मी अभ्यासाला बसते. ठीक आहे, घे तू वेळ. पण आज रात्री मी काय झोपू देत नसतो तुला. होळीची रात्र आहे, आग तर भडकलीच पाहिजे ना. अहो, जावा तिकडं, अभ्यास करू देत मला. ठीक आहे, कर तू अभ्यास. मी होळीची तयारी झाली की नाही बघतो. पुस्तक? हिथंच तर ठेवलेली, कुठं गेली? कुठे गेली? कुठे गेली असतील?